डॉक्टर, कशी आहे देव? अजून काही सुधारणा नाहीये. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत, पण आशा बाळगावी असं काहीच घडत नाही. असं नका बोल. काही होणार नाही आपल्या देवला. देव परीक्षा बघतोय आपली. साईमांनी देवसाठी पाठवलाय हा अंगार. थांबा वहिनी, जाऊन सांगा साईमांना या अंगाराची काही गरज नाही आमच्या देवयानीला. या सगळ्या गोष्टींना आता खूप उशीर झालाय. हे जर त्यांनी वेळीच केलं असतं ना तर ही परिस्थिती ओढवली नसती देवयानीवर. खूप श्रद्धेने पाठवलाय त्यांनी. देवयानीनं सुद्धा खूप श्रद्धेने साईमांसाठी खूप गोष्टी केल्या. तेव्हा कधी विचार केला देवयानीचा? आता वेळ निघून गेल्यावर या असल्या गोष्टी करण्यात काय उपयोग आहे? देवयानी, देवयानीची स्थिती अजून म्हणावी तितकी चांगली नाहीये बाई. अजून आयसीयू मध्येच आहे. पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. असं नका म्हणू भाऊजी. देवयानीला काहीही होणार नाही. आम्ही आहोत ना. बरं झालं पण तुम्ही सगळे आलात. असं वाटलं की आपलं जवळचं कुठेतरी आलं. भैया, नील भैया कुठे? येईल तो. मी वर्कशॉपला गेले होते तेव्हा कळलं मला. भाऊजी, तुम्ही काहीही काळजी करू नका. देवयानीला काही होणार नाही. माझं मन सांगतंय. देव करू आणि तुमच्या मनासारखं सगळं घडू पाहिजे. हॅलो अभि, कुठे चाललाय? अर्जंट काम आहे ते सरपूर येतो. बोला भिडे. सर, आम्ही सगळीकडे नाकाबंदी केली आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या सगळ्या टेम्पोंवर आमची नजर आहे. गॅरेजमध्ये सुद्धा चौकशी चालू आहे. RTO मधून शहरातल्या सगळ्या टेम्पोंची माहिती मागवली. पण सर, तरी एवढी इन्फॉर्मेशन मिळत नाहीये. भिडे, लवकरात लवकर काहीतरी हाती लागायलाच हवं, नाहीतर तो ड्रायव्हर शहर सोडून जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही एक काम करा, नाही म्हणजे हा ड्रायव्हरचा तपास चालू राहू देच, सोबत हे टेम्पो आणि ट्रक जिकडे रिपेंट होतात ना त्या वर्कशॉपवर नजर ठेवा. कदाचित तो ड्रायव्हर त्या टेम्पोचा रंग बदलण्याची शक्यता आहे. ओके, कॅरी ऑन. रणवीराजे, रणवीराजे, काय झालं ओरडायला? काय व्हायचं बाकी राहिलं? जे करायचं ते तुम्ही करून मोकळे झालात रणवीराजे. तरी आम्हाला तुमच्यावर संशय होता की इतकं सगळं घडल्यानंतर तुम्ही शांत कसे बसला. पण तो संशय तुम्ही खरा करून दाखवला. आम्ही इथे नसण्याचा फायदा घेऊन बरोबर डाव टाकला तुम्ही. आदित्य राजे, तुम्ही भावनेच्या भरात मागचा पुढचा विचार न करता काही बडबडताय. आम्ही विचार करूनच बोलतोय रणवीराजे. नताशाचं पितळ उघडं पडलं म्हणून तुमचा स्वाभिमान दुखावला गेला आणि या सगळ्या गोष्टीला देवयानीला जबाबदार धरून तुम्ही तिचा ऍक्सिडेंट घडून आणला. आदित्य राजे, तुम्ही रागाच्या भरात काही बडबडताय. या गोष्टीचा आमचा काडीचाही संबंध नाही. त्यात विनाकारण गुंतवताय आम्हाला. संबंध नाही? देवयानीच्या बाबतीत आतापर्यंत जे जे काय वाईट घडलंय त्या सगळ्याला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. फक्त तुम्ही. देवयानी या घरात आल्यापासून आम्ही बघतोय तुम्ही तिचा तिरस्कार करता, तिचा अपमान करता. नताशा प्रकरण देवयानीने थांबवावं म्हणून तुम्ही तिला धमकी दिली आणि ती धमकी तुम्ही आज खरी करून दाखवली. आदित्यराजे, खूप झालं. खूप ऐकून घेतलं तुमचं. आम्ही देवयानीचा तिरस्कार केला, तिचा अपमानही केला. आमच्या गोष्टीत नाक खुपसू नये म्हणून तिला धमक्याही दिल्या. पण तिला मारायचा विचार कधी आमच्या मनाला शिवला देखील नाही.
देवयानीला मारायचं असतं तर कधीही आणि कुठेही मारू शकलो असतो आम्ही. यासाठी साईमानचा जीव धोक्यात घालायची काही गरज नव्हती आम्हाला. स्वतःच्याच माणसाला इजा होईल अशी कारस्थान आम्ही कधी करत नसतो. यापुढे तुमचं कुठलंही कारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही रणवीराचे. या मोठ्या अपघातानंतर देवयानी वाचेल नाही, आम्ही तिला वाचवू. आमचं प्रेम तिला मृत्यूच्या दारातून परत घेऊन येईल. पण समजा तिचं काही बरं वाईट झालं तर आमचा शब्द आहे तुम्हाला, या घरामध्ये कोणीही सुखी राहणार नाही. आणि याचे तुम्हाला किती भयंकर परिणाम भोगायला लागतील याची तुम्ही तयारी ठेवा. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता, नाहीतरी घरचे सगळे आम्हालाच दोषी धरतायत. त्यात तुम्ही एक. पण लक्षात ठेवा, असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. हे अजून काहीच हाताला लागलेलं नाहीये. त्या टेम्पोचा सुद्धा पत्ता लागला नाही. सर, आम्ही ॲक्सिडेंट स्पॉटवर कसून चौकशी केली, पण म्हणावी तशी माहिती मिळेल नाही. कुठल्याच व्यक्तीला त्या ड्रायव्हरबद्दल किंवा त्या टेम्पोबद्दल काहीच माहीत नाही सर. ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला आधी हातात घ्या, ताब्यात घ्या त्याला. सगळ्या आरटीओना इन्फॉर्मेशन पाठवा, सगळीकडे नाकेबंदी करा. तो ड्रायव्हर मला ताब्यात हवाय. साक्षी, आता तुझ्या बहिणीची तब्येत कशी आहे? अजून ICCU मध्ये आहे. प्रयत्न चालू आहेत डॉक्टरांचे. मग तू इथे का आली आहेस? तू हॉस्पिटलमध्ये असायला हवंस. हे बघ, डोंट वरी, मी तुझी रजा सँक्शन केली आहे. तू तिची काळजी घे. तू इथे नाही आलीस तरी चालेल. नाही सर, मला सुट्टी नकोय. अगं, पण तुझी बहीण अशा अवस्थेत असताना तुला तिच्याजवळ असलं पाहिजे. माझ्या बहिणीची मी अशी अवस्था नाही बघू शकत. तिच्या समोर जायला सुद्धा लाज वाटते मला. तिचा अपघात करणारा तो गुन्हेगार बाहेर खुलेआम फिरतोय आणि माझी बहीण मृत्यूशी झुंजते आणि मी काही करू शकत नाही. सोडणार नाही मी त्याला. सर, प्लीज मला या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. मला परमिशन द्या. बघ साक्षी, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. आम्ही माहिती गोळा केली आहे बऱ्यापैकी. सर, पण प्लीज मला या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, कारण त्या गुन्हेगाराला मला पकडायचंय. माझ्या बहिणीच्या समोर जायची लाज वाटते मला, कारण मी त्याला पकडू शकत नाही. जोपर्यंत मी त्या गुन्हेगाराला पकडणार नाही तोपर्यंत मला शांत झोप नाही लागणार. लाज वाटते माझी. साक्षी, तू बस, ऐक, बसून घे जरा प्लीज. साक्षी, पाणी घे. साक्षी, तुझ्या फिलिंग्ज आम्ही समजू शकतो. तुझी मनस्थिती काय असेल याचा आम्हाला अंदाज आहे. हे बघ, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोच आहे आणि आपण त्या ड्रायव्हरला कुठल्याही परिस्थितीत पकडणार आहोत. आणि आम्ही नाही, तू पकडणार आहेस साक्षी त्याला. होय साक्षी, तू पकडणार आहेस त्याला. मी या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुला इन्व्हॉल्व करतोय. थँक्यू सर. इट्स ओके. भिडे, ती फाईल साक्षी देशमुखांकडे द्या. जाधव, राजेश शिर्के अपघाताची फाईल घेऊन ये. साक्षी, या अपघाताबद्दल आम्हाला अजून आपल्याला अजून काही कळलेलं नाही, काही क्ल्यूज नाही.
राजेश शिर्केंचा ड्रायव्हरने जेवढी काही इन्फॉर्मेशन दिलेली ती सगळी या फाईलमध्ये. तू एकदा चेक कर. सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख, कामाला लागा. लवकरात लवकर त्या ड्रायव्हरला आपल्याला पकडायचं. येस सर. सर काय ठरवलंयस तू? तुला बरं व्हायचं नाहीये. असाच त्रास देणार आहेस का तू आम्हाला सगळ्यांना? तुला या अवस्थेत बघून एकेकाचे चेहरे बघ काय झालेत. तुला असं बघून सगळ्यांना त्रास होतोय देवयानी. तुझ्या घरच्यांना आणि आपल्या घरच्यांना सुद्धा. हो, आपल्या घरच्यांना सुद्धा. देवयानी, साईबांनी सुद्धा तुझा राजेश शिर्केंची कुलवधू म्हणून स्वीकार केलाय. माफी मागितली त्यांनी आमच्यापाशी. तुझ्याशी चुकीचं वागलं त्याची. तुला आनंद नाही होत? तुला आनंद व्यक्त करावाच नाही वाटत आहे? तुझी इच्छा होती ना राजेश शिर्केंच्या घरात तुला मानाने वागवलं जावं, तुला तुझा सन्मान मिळावा. या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात देवयानी. तू पाहिलेली तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतात आणि राजेश शिर्केंना तू वारस दिलायस देवयानी.
आपलं बाळ तुझ्या पोटात आहे. तुला आठवतंय आपण लग्न झाल्यानंतर त्या छोट्याशा घरात राहत असताना किती स्वप्न पाहिली होती. आपलं एक घर असावं, आपला एक छोटासा सुखी संसार असावा, आपली मुलं असावी. तुला शाळेत शिकवायची इच्छा होती, तू शाळेत जाऊन शिकवावंस. या सगळ्या इच्छा आता हळूहळू पूर्ण होत्या. देवयानी, आम्हाला तुला आणि आमच्या बाळाला बघायचंय. तुमच्या दोघांबरोबर आयुष्य घालवायचंय. आम्हाला जगायला शिकवलंस का तू? आणि तू का अशी पळून राहतेस? या विक्रमादित्याला माणूस म्हणून जगायला स्वीकारलंस तू. विक्रमादित्याचा विक्रम बनवलास तू. आयुष्याचा अर्थ तुझ्यामुळे आम्हाला समजला. तू अर्ध्यावर टाकून तू असंच निघून जाणार आहेस. तुला काय वाटलं तुझ्याशिवाय मी जगू शकतो? नाही देवयानी, तुला जर काही झालं ना तर आम्हाला सुद्धा जगायची इच्छा नाही. आम्ही सुद्धा आमचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. आणि नाही, बरं वाईट का करून घेऊ? तुला काहीच होणार नाहीये. आम्हाला माहिती आहे तू या सगळ्यातनं बाहेर येणार आहेस. तुला याच्यातनं बाहेर आणण्यासाठी आम्ही आम्ही रडणार नाही. तुला काही झालेलं नाहीये. तू ऐकतेस सगळं आणि तू याच्यातनं बाहेर येणार आहेस आम्हाला माहिती आहे. आम्ही वाटेल ते प्रयत्न करून तुला या सगळ्यातनं बाहेर आणू. बास झाला आता, चल उठ. बास झालं, उठ आता. तुला ऐकू येतं ना आम्ही काय सांगतोय? देवयानी उठ आता, बास झालं. तू ऐकणार नाहीयेस का? ऐकणार नाहीयेस? देवयानी तुला उठायला लागेल. तू आमच्याशी असं वागू शकत नाहीस. उठ, चल चल, बास झाला. उठ. देवयानी इकडे बघ. आम्ही काय बोलतोय तुझ्याशी. तुझ्यापर्यंत पोहोचतात ना त्या गोष्टी? पोहोचतात ना? मग तू अजून आम्हाला त्रास द्यायचा नाहीयेस. बास झाला आता. चल उठ. उठ, चल. देवयानी उठ. देवयानी उठ प्लीज. ऐकणार नाहीयेस आमचं? ऐकणार नाहीयेस? ठीक आहे, तुला राहायचं इथे पडून राहा. असेच पडून राहा. पण आमचा एक शब्द लक्षात ठेव. जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत अन्नाचा एक कण सुद्धा आम्ही घेणार नाही. उपाशी बसून राहू इथेच तुझ्यापाशी. लक्षात आलं? आता तू ठरव काय करायचं.
देवयानी, तुझ्यापर्यंत पोहोचलेला आम्ही काय बोलतोय ते तू ऐकलं नाहीस ना आमचं. तू बरी होणार आहेस. डॉक्टर